आज बनवायची ती भोगीची भाजी, पण त्यात काय झालं, लाईट गेली. कशी करायची ती मी दाखवते. हरभऱ्याची दाणे, पावट्याची शेंगा, वाटाणा, गाजर, शेगल्याची शेंग, वांग, बटाटा पाण्यात घातले आणि याच्यात कांदा आणि टॅमॅटोची ग्रेव्ही केली. हिंग, तीळ आणि कढीपत्ता, जिरं राई ते आहेच आणि कोथिंबीर आणि गुळ. तेल घालून घेतलंय, जिरं आणि राई घालून घेऊया. हिंग, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो आणि खोबरं वापरून जे वाटप केलेलं ते आता घातलंय. हरभरा, पावटा आणि वाटाणा घातलेला आहे. हळद, लाल तिखट मसाला, धना जिरा पावडर. वाटप तयार करताना आपण ऑलरेडी मसाला थोडा घातलेला होता, म्हणून ह्याच्यात मी कमी मसाला घातलाय. आणि बटाटा आता घालून घेतलाय. आता गाजर घालून घेतलंय. आता तीळ घालून घेऊया. शेंग घातली. आता गुळ घेतलाय. चवीनुसार आपण आता मीठ घालून घेतोय. आता कोथिंबीर घालूया. झाकण लावून आपण थोड्या वेळ ठेवून घेतलेली होती. आता त्याच्यात मी पाणी घालते. आपण कुकरच्या 2 शिट्या काढून घेऊया. भाजी होईपर्यंत आपण तोवर भाकरी करून घेऊया. तीळ घालून घेऊया. ही ज्वारी आणि बाजरीची भाकरी करते आपण. तीळ घालू. त्यानंतर आपण करणार आहोत मिरचीचा ठेचा. आता मिरच्या आपण भाजून घेऊया. तर तिखट आम्हाला आवडत नाही म्हणून आम्ही या नॉर्मल तिखट असलेल्याच मिरच्या घेतलेल्या जास्त. आता मिरच्या आपल्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण शेंगदाणे भाजून घेऊ. आता शेंगदाणे भाजून झाले, त्यात आपण लसूण टाकूया. त्यात आपण तेल घालूया. आता आपण जिरं घालूया. तीळ घालूया आता. आणि आता कोथिंबीर घालूया. आणि आता आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या त्या परत त्याच्यात घालून घेऊया. चवीनुसार आता मीठ टाकूया. आता हे आपलं झालेलं आहे. ते आता आपण खलबत्त्यात कुटून घेऊ. असा आपला मिरचीचा ठेचा आता तयार झालाय.